आयुर्वेदाचं ह्याचं एकदम कॉन्ट्राडिक्टरी ओपिनियन आहे की सकाळची लाळ ही बाहेरच पडली पाहिजे, ती पोटात गेली नाही पाहिजे. आजच्या काळात 5 ते 7 किंवा 6 ते 7 या रेंजमध्ये जरी उठलो सकाळी तरी गुड इनफ आहे. सकाळच्या नाश्त्याची योग्य वेळ जनरली काय पाहिजे आणि आपण जे खातोय त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे? वमन सकाळी करणं असं कुठेच आयुर्वेदात सांगितलं नाही. योगा आणि प्राणायाम ह्या गोष्टी उपाशी पोटीच करण्याला योग्य आहेत. भूक नसताना खाल्लेली कुठलीही गोष्ट ही विषासारखीच असते. पोहे ऍक्च्युली लोकांना वाटतं खूप हलके आहेत, पण पोहे पचायला जड असतात. रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो आहार कसा असावा? काय टाळलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे? मग तुम्ही हलकं पण एनर्जी देणारं खाल्लं पाहिजे. आणि जेव्हा दुपारी पीक भूक सगळ्यांना लागत असते तेव्हा तुम्ही हाय प्रोटीन आणि जड गोष्टी खाल्ल्या पाहिजे. तुम्ही आंबा कशा प्रकारे खाताय ह्याच्यानुसार सुद्धा तुमच्या बॉडीवर त्याचा परिणाम बदलत असतो. श्रावण आणि चातुर्मासाचे उपास हे त्याच्यासाठी आहेत की तेव्हा सगळ्यात वीक डायजेशन असतं. इंटरमिटंट फास्टिंग तुम्ही 8 आणि 16 हा जो फिक्स नियम आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. अशा कुठल्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स आहेत डॉक्टर की ज्या 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी किंवा वर्षभरातून ऍटलिस्ट एकदा झाल्याच पाहिजे प्रत्येक व्यक्तीच्या? सप्रेम नमस्कार. विनंती विशेष द पोस्टमनच्या नवीन भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज घेऊन आलं तुमच्यासाठी आरोग्याचं पत्र. मंडळी, आरोग्याचं पत्र तुम्हाला माहिती आहे आपण याच्यामध्ये नवीन नवीन डॉक्टर्सशी, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या डॉक्टरशी संपर्क साधून त्यांच्याशी गप्पा मारत असतो. तर आजचे डॉक्टर आहेत डॉक्टर मल्हार नेसरी. कॅन्सर, किडनी आणि लिव्हर याच्यामधले ते स्पेशालिस्ट आहे. BAMS MD पर्यंतचं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. पण आजचा विषय कॅन्सर किंवा किडनी आणि लिव्हर याच्याशी रिलेटेड नसणार आहे. तो रोजच्या आपल्या आयुष्याच्या रिलेटेड आहे. तो म्हणजे सकाळचं रुटीन. आपण म्हणतो की दिवसाची सुरुवात कशी होते यावर ठरतं की पुढचा दिवस तुमचा कसा जाणार आहे. त्यामुळे पॉवरफुल मॉर्निंग रुटीन कसं असलं पाहिजे, तुमची जी प्रकृती आहे वात पित्त कफ या तिघांपैकी तुमची या प्रकृतीनुसार तुम्हाला काय बेस्ट सुटेड आहे आणि या सगळ्या अनुषंगाने खूप छान चर्चा झाली आज. अगदी पिन पॉइंटेड उत्तर डॉक्टरांकडून आली आहे. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या सगळ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि पोस्टमनला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि अजून एक महत्त्वाचा, मी घातलेला हा जो शर्ट आहे तो आम्ही घेतला आहे जनता खादी भांडार, लक्ष्मी रोड, पुणे येथून. तुम्हालाही खादीची आवड असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्की भेट द्या. पत्राला सुरुवात करूया, चला. डॉक्टर मल्हार नेसरी सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं द पोस्टमनमध्ये. धन्यवाद. तुमचं स्वागत करण्यासाठी आमच्याकडे तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. लिटिल ऑलेट्स म्हणून एक कॉस्मेटिक ब्रँड आहे जे स्वतःच्या शेतामध्ये जे उगवलेले मटेरियल त्यापासून हे सगळे कॉस्मेटिक प्रॉडक्ट बनवतात. नक्की वापरा आणि आम्हाला कळवा. त्यांच्या मित्रांना आम्ही लिंक सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. आम्हाला तुमचा फीडबॅक नक्की कळवा. येस, तर सर आपलं जेव्हा बोलणं झालं तेव्हाच माझ्या डोक्यात हेच होतं की पॉवरफुल मॉर्निंग रुटीन यावर कोणाला तरी पॉडकास्टसाठी बोलवावं. आणि मला परफेक्ट व्यक्ती तुम्ही वाटलात, कारण आयुर्वेदामध्ये तुमचं एवढं मोठं काम आहे. तुमचा निश कॅन्सर आहे, बरोबर? म्हणजे कॅन्सर, किडनी आणि लिव्हर डिसऑर्डर, करेक्ट. तिन्हीचे पेशंट बरेच प्रमाणात. आणि असं म्हणतात की सकाळ तुम्ही कशी सुरुवात करताय सकाळची त्यावर तुमचा दिवस कसा ठरतो हे अवलंबून असतं. तर मला पहिल्याच प्रश्नाला सुरुवात करताना सकाळपेक्षा पहिली जी रात्र आहे, झोपण्याच्या आधीची वेळ आहे, त्यापासून सुरुवात करायची आहे की झोपण्याची योग्य वेळ कुठली आणि झोपायच्या आधी काय काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर. तर झोपण्याची योग्य वेळ खरं तर कसं आहे की रात्री नैसर्गिकदृष्ट्या आपण बघितलं तर सूर्यास्तानंतर आपल्याला काहीच दिसत नाही व्हिज्युअली. आता इलेक्ट्रिसिटीच्या इन्व्हेन्शन नंतर आपली झोपण्याची वेळ पुढे पुढे होत चालली आहे. पण आयडियल तसं म्हणलं तर झोपण्याचा टाईम हा 8:30-9 रात्रीचे हे आहे. पण तरी तुम्ही 10च्या आधी झोपलात तर बेटर असतं, कारण रात्रीचा 10 ते 2चा जो काळ आहे ते 4 तास हे पित्ताचे तास असं असतं. तर त्याच्यात जर तुमचं जागरण झालेलं असेल तर दुसऱ्या दिवशी किंवा इव्हेंच्युअली पित्त अक्युम्युलेट होऊन त्याचे आजार होणं असा भाग होत असतो. शिवाय रात्र जागरण हा वृक्ष हा असं सांगितलं, म्हणजे रात्री जागरणाने शरीरात कोरडेपणा वाढत असतो. बरं. तर कुठल्याही प्रकारचा कोरडेपणा, मग स्किन ड्रायनेस असेल किंवा मग पोट साफ न होणं, संडासला खडा होणं एक्सेट्रा, कुठल्याही प्रकारे तुम्हाला ड्रायनेसचा इश्यू येत असेल तर तुम्ही रात्री जागरण करताय का हे बघितलं पाहिजे. तर ड्रायनेस आणि पित्त हे 2 कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर लवकर झोपणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिनचर्येतली एक आहे. आणि झोपण्याच्या आधी काय काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे आम्ही ऐकतो की 2 तास आधी जेवण पूर्ण झालेलं पाहिजे. काही जण म्हणतात की सूर्यास्ताच्या आधीच जेवण करा. काही जण म्हणतात की मग शतपावली करा. आणि अनेकांना सवय असते रात्री दूध किंवा दूध हळद घेऊन झोपायची. तर यापैकी योग्य काय नक्की? राईट.
तर आता कसं आहे की जेवण पचल्यावर झोपणं हे सगळ्यात आयडियल आहे, कारण त्याच्याने आपली पचनाची क्रिया पण व्यवस्थित होत असते आणि झोपही व्यवस्थित होत असते. जेवढं तुम्ही झोपायच्या वेळेच्या आधी लवकर जेवाल तेवढं तुमचं अन्न नीट पचत नाही आणि त्याप्रमाणे तुमची झोपही डिस्टर्ब्ड असते. तुम्हाला स्वप्न जास्त पडणं किंवा रात्री उठून काहीतरी मध्येच जाग आली, युरिनेशनला जायला लागलं, या गोष्टी घडत नाहीत जर आधी जेवण पचलेलं असेल व्यवस्थित तर. त्यामुळे जेवण पचल्यावर म्हणजे साधारण जेवणानंतर 3 ते 4 तासांनी आयडियली झोपायला गेलं पाहिजे, तेवढं आधी तुमचं जेवण झालेलं पाहिजे. हा झाला पहिला भाग. दुसरा म्हणजे रात्री झोपताना दूध प्यायचं का? तर ज्यांना झोप येत नाही त्याची एक घरेलू ट्रीटमेंट किंवा नुस्खा म्हणून म्हशीचं दूध आणि हळद गरम असं हे कॉम्बिनेशन आलेलं आहे. तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही ते वापरू शकता. पण भूक नसेल आणि झोप येण्याचा इश्यू नसेल तर ते प्यायची काही गरज नाही, त्यांनी उलटं पचन बिघडतं. अच्छा, ओके. आणि रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो आहार कसा असावा? काय टाळलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे? राईट. तर शक्यतोवर सगळ्यांनाच मी असं रेकमेंड करतो की रात्रीच्या जेवणात डेअरी प्रोडक्ट्स कम्प्लिटली अवॉइड करायचे किंवा जड जे काही अन्न असेल, मग नॉनव्हेज असेल, डेअरी प्रोडक्ट्स असतील, चीज वगैरे सारखे मैद्याचे पदार्थ असतील, हे शक्यतोवर अवॉइड करायचे, कारण जेवढं तुम्ही हलकं जेवाल तेवढं ते लवकर पचतं. जेवढं लवकर पचेल तेवढी झोप व्यवस्थित लागते आणि दुसरा दिवस आपला जास्त फ्रेश चालू होतो. मूळ मुद्द्यावर येऊ सर. आता सकाळी उठण्याची योग्य वेळ कुठली आणि सकाळी उठण्याचं महत्त्व त्या वेळेला ते काय? येस. तर सकाळी उठण्याची योग्य वेळ तर ब्राह्ममुहूर्त अशीच सांगितली आहे. पण आपण जसं आधी म्हणलं की आपली वेळ झोपण्याची उशिरा झालेली असल्यामुळे आपण साधारण आजच्या काळात 5 ते 7 किंवा 6 ते 7 या रेंजमध्ये जरी उठलो सकाळी तरी गुड इनफ आहे. आणि त्या काळात का बरं उठायचं? तर त्या काळात हा जो काळ आहे तो अपानवायूचा काळ असतो आणि तेव्हा तुमचं सकाळी उठल्यावर व्यवस्थित पोट आणि युरिन दोन्ही साफ होणं जे पहिलं महत्त्वाचं काम आहे म्हणजे सकाळी उठल्या तर ते होण्यासाठी तो काळ सगळ्यात आयडियल आहे. म्हणून त्या काळात उठलं तर मग दिवसाची सुरुवात चांगली होऊन तुमचं डायजेशन एकतर पहिले मोकळं झालेलं असतं आणि त्यामुळे तुम्हाला पुढचं जे काय तुम्ही दिवसभरात खाणार आहात ते पचणं, इतर सगळ्या गोष्टी, तो जो फ्रेशनेस आहे दिवसभर जो राहतो तो त्याची सुरुवात तिथून होत असते. त्यामुळे एवढ्या लवकर उठायचं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण. आणि त्याप्रमाणेच मग लवकर उठायचं ठरवलं की आदल्या रात्रीचं आणि आधी सांगितलं त्याप्रमाणे शेड्यूल आपोआपच लागायला लागतं. आता यामध्ये प्रॅक्टिकल ग्राउंड्सवर जर आपण बघितलं ना तर नाईट शिफ्ट करणाऱ्यांनी याच्यामध्ये कुठला ताळमेळ साधावा? राईट. तर नाईट शिफ्टमध्ये कसं आहे, मगाशी म्हणलं तसं की रात्री जागरण आणि कोरडेपणा म्हणजे वृक्षगुण हा वाढत असतो. तर त्यांना 2 गोष्टींची काळजी घ्यायला लागते. एक म्हणजे शरीरात कोरडेपणा वाढू नये ह्याची, आणि दुसरं त्याच्या अपोजिंग दिवसा त्यांना झोपायला लागतं कारण झोप तर कंप्लीट करायची. बरोबर. तर दिवसा झोपल्याने आपण जे 5 महाभूतं म्हणतो तर त्याच्यापैकी जे जल महाभूत आहे तर ते शरीरात वाढून इतर मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जे डायबिटीज, BP वगैरे या गोष्टी घडतात तर ते दिवसा झोपल्याने ते ॲक्सेलरेट होत असतात. तर या दोन्हीचा बॅलन्स साधणं ते त्यांना इम्पॉर्टंट ठरतं. मग त्याच्यासाठी काय करायचं की तुम्ही नाईट शिफ्टमध्ये एकतर सकाळी आल्या काहीतरी खाऊन झोपण्याच्या ऐवजी शक्यतोवर अतिशय हलकं काहीतरी, लाह्या असतील किंवा दूध असेल असं काहीतरी हलकं खाऊन झोपा, किंवा जमणार असेल तर उपाशी पोटीच आधी झोप कंप्लीट करून घ्या 5-6 तासाची आणि मग त्यानंतर तुमच्या रुटीनला सुरुवात करा. दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही जेवणापूर्वी तुम्ही गरम पाणी आणि साधं गाईचं तूप हे मिक्स करून ते मिक्सचर मेल्टेड तुपाचं प्यायलं पाहिजे. म्हणजे ह्याच्याने रात्रीच्या जागरणामुळे वाढलेला जो कोरडेपणा असतो तो कमी येत असतो. तर या 2 गोष्टी बॅलन्स केल्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आता ह्यांचं सगळं जे बॉवेल मुवमेंट्सचं टायमिंग आहे ते खराब झालेलं असतं. तर ठरवून आयदर तुम्हाला नाईट ड्युटीला जमणार असेल, सकाळी लवकर वॉशरूमला जायला जमणार असेल तर त्याप्रमाणे काही बेसिक त्रिफळासारख्या गोष्टी आहेत त्या घेऊन बॉवेल मुवमेंट्स रेग्युलर ठेवणं. काय ते बॉवेल मुवमेंट्स म्हणजे? बॉवेल मुवमेंट्स म्हणजे पोट साफ. कारण रात्र तुम्ही जागला आणि दिवसा झोपला की मग बॉवेल मुवमेंट्स जे पोट साफ होण्याची सगळीची फ्रिक्वेन्सी आणि हे ते सगळं डिस्टर्ब होऊन जातं. तर रेग्युलरली पोट साफ ठेवणं, दोन्ही जेवणाआधी गरम पाणी आणि तूप घेणं, आणि दिवसा जे तुम्ही झोपताय ते एकतर हलका आहार करून झोप काढून मग प्रॉपर जेवण करायचं किंवा रिकाम्या पोटी झोपायचं आणि मग त्यानंतर झोप झाल्यावर प्रॉपर जेवण करायचं. हे जर गोष्टी केल्या तर आपले सकाळी झोपण्याचे दुष्परिणाम आणि रात्री जागण्याचे दुष्परिणाम हे दोन्ही बॅलन्स होत असतात. अच्छा, नाईट शिफ्टवाल्यांबद्दल थोडंसं बोलू सर आणि पुन्हा आपल्या बॅक टू द टॉपिक येऊ. आता जनरली माझं रुटीन मी तुम्हाला सांगतो की मी रात्री 11-11:30ला झोपतो, सकाळी 6-6:30ला उठतो. दिवसा माझी नाही होत शक्यतो झोप कामामुळे, असं माझं झोपण्याचं रुटीन आहे. आता नाईट शिफ्टमध्ये पूर्ण उलटं असतं.
तर त्यांच्या शरीरात दोषांचं काय समतोल कसा बिघडतो, काय काय वाढतं आणि काय काय कमी होतं? तर रात्री जागरणामुळे जो कोरडेपणा वाढतो त्याच्यामुळे वात वाढत असतो आणि साईड बाय साईड पित्त वाढत असतं. कारण रात्रीचा जो 10 ते 2 किंवा 10 ते 3चा जो पित्ताचा काळ आहे त्याच्यात जेव्हा माणूस झोपलेला असतो पित्तशमन त्या झोपण्याच्या क्रियेमुळेच होत असतं. तर तो जागलेला आहे त्यामुळे ते पित्त वाढत असतं. पित्त आणि वात हे वाढत असतात आणि कफ कमी होत असतो. आणि दिवसा झोपल्यावर एक्झॅक्टली उलटं होतं, कफ वाढतो आणि पित्तवात कमी होतात. अच्छा. पण मग तुम्हाला वाटेल की अरे हे तर बॅलन्सिंग झालं की सकाळी झोपल्यामुळे कफ वाढतोय आणि रात्री पित्तवात वाढतोय, ते एकमेकांना बॅलन्स करायचं. असं नसतं, ते चुकीच्या गुणांनी वाढत असतात. ओके. त्यामुळे तिन्हीचे आजार निर्माण होण्याची शक्यता वाढत असते. तर तेच बॅलन्स करायला आधी सांगितल्याप्रमाणे सगळं जर तुम्ही फॉलो केलं तर त्याची प्रोबॅबिलिटी आपण मिनिमम ठेवू शकतो. ऑफकोर्स ते रात्री व्यवस्थित झोपण्या इतकं परफेक्ट नाही आहे, पण ॲटलिस्ट तुम्ही त्याच्यातले 80-90% दुष्परिणाम तरी घालवू शकता. बरोबर. म्हणजे बिघडलेल्या रुटीनला हे करून आपण डॅमेज कंट्रोल करू शकतो. डॅमेज कंट्रोल करू शकतो. तरी तो एक पूर्ण नाहीच होत ना, आपण नाही, फार तर पूर्ण फार नाहीच. त्याला लिपापोती करू शकतो. लिपापोती करू शकतो. येस. बॅक टू द टॉपिक, पुन्हा सकाळवर येऊया. सकाळी उठल्यानंतर काही जण म्हणतात की आपल्या तोंडात जी लाळ असते ती पाण्यासोबत पोटात गेली पाहिजे, ती फार हेल्दी असते. पण काही जण म्हणतात की चूळ भरून आपण ते बाहेर टाकून दिलं पाहिजे. यातलं योग्य काय? राईट. तर आयुर्वेदानुसार हे खूपच चुकीचं आहे की सकाळची लाळ हे पोटात मुद्दामून ठरवून घालवणं. बरं. झोपेत तुमची लाळ गिळल्या जात असते, तो नैसर्गिक ती क्रिया आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. पण सकाळी उठल्यावर पहिलं काही करायचं आहे तर ते पहिले तोंडच घासायचे, दातून करणं ज्याला आपण म्हणतो. ओके. तर त्याची सुद्धा वेगवेगळी ठराविक झाडं आलेली आहेत की ज्याच्या काड्यांनी तुम्ही दातून केलं पाहिजे. तर ते दातून केल्याशिवाय तुम्ही पाणी पण प्यायचं नाही. कारण तो जो दुष्ट कफ म्हणलेला आहे आयुर्वेदात की खराब प्रकारचा जो कफ निर्माण होत असतो तुम्ही सलग 8 तास झोपलेले असल्यामुळे, तर तो बाहेर पडल्याशिवाय काहीही तुम्ही इनपुट दिला तर तो त्या अन्नाबरोबर किंवा पाण्याबरोबर आत जाणार आहे. हो. तर आयुर्वेदाचं याचं एकदम कॉन्ट्राडिक्टरी ओपिनियन आहे की सकाळची लाळ ही बाहेरच पडली पाहिजे, ती पोटात गेली नाही पाहिजे. ओके. म्हणजे खूप जण हे चुकीचं पाळत असतील. मे बी मी पण असंच रील्समधनं कधीतरी ऐकलेलं. मी सकाळी उठलो की पहिले कोमट पाणी घेऊन पोटात घेतो. राईट. मग ते आता बदललं पाहिजे. हो. बरं, ठीक आहे. आपण चूळ भरली, ब्रश केलं, येस. त्यानंतर पोटात सगळ्यात आधी काय गेलं पाहिजे? वेगळे मला हे सांगा की काय गेलं पाहिजे पोटामध्ये. राईट. तर आयडियली तुम्ही खूपच चांगलं रुटीन पाळत असाल आणि तुमच्या डायजेशनला काहीच इश्यू नसेल तर तुम्हाला ब्रश करण्याच्या आधीच किंवा ब्रश करण्यानंतर लगेचच तुम्हाला मोशनला जायला लागेल आणि त्यानंतर खाल्लं तर ते सगळ्यात बेस्ट आहे. तसं जर होत नसेल तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही एकतर गरम दूध पिऊ शकता. दूध पचण्याचा इश्यू असेल तर तुम्ही कढण ज्याला आपण म्हणतो, मुगाचं म्हणा किंवा भाताची पेज, त्याच्यात बेसिक सुंठ आणि मिरपूड असं टाकून त्याचं पाणी पिऊ शकता. ह्याने काय होतं की हे सकाळी सकाळी एनर्जी आपल्याला देतं पण पचायला हलकं असतं आणि ॲट द सेम टाईम रात्रभरात साचलेला जो कफ आणि हे आहे ते क्लिअर करायला त्यांनी मदत होते आणि शिवाय पोट साफ झालं असेल तर ते व्हायलाही मदत होते. अच्छा. सकाळी काही क्रिया ज्या काही जण करतात, माझे वडील वमन करतात किंवा काही जण म्हणतात की ऑइल पुलिंग हे जे आजकाल जास्त फेमस होतं आहे, तर काय काय असतं ते प्रकार सकाळी आणि काय काय केलं पाहिजे? राईट. तर वमन सकाळी करणं असं कुठेच आयुर्वेदात सांगितलं नाही आहे. बरं. ज्यांना क्रॉनिक ॲसिडिटीचा त्रास असतो त्यांना ती लागलेली सवय असते की सकाळी एकदा उलटी काढली, ते पित्त आणि कफ बाहेर पडलं किंवा दिवसभरात आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होत नाही असं त्यांचं डोक्यात फिक्स झालेलं असल्यामुळे ते गोष्ट करतात, पण ती चुकीची आहे. त्याच्यासाठी व्यवस्थित ॲसिडिटीची ट्रीटमेंट घेऊनच ते बरं झालं पाहिजे. उरला प्रश्न ऑइल पुलिंग किंवा नस्य म्हणलात ना तुम्ही, तर नस्य किंवा ऑइल पुलिंग हे आयुर्वेदात मॉर्निंग रुटीनमध्ये सांगितलेलंच आहे. ब्रश झाल्यानंतर किंवा दातून झाल्यानंतर तुमचं एकतर प्रकृतीनुसार तुम्ही वेगवेगळी तेलं किंवा मग सगळ्यांना चालेल असं म्हणजे कोकोनट ऑइल किंवा सेसमी ऑइल ह्याचं नाकात 2-2 थेंब टाकणं आणि त्याचंच ऑइल पुलिंग करणं हे करायचंच असतं रेग्युलरली आणि ह्याचा सगळ्यांना फायदा होतो. त्याने दात एक तर सुदृढ होतात आणि तोंडातला अगेन जो दुष्ट कफ असतो तो बाहेर पडायला मदत होते. ओके. थोडंसं एलॅबोरेट करू आता आपण हे की वमन म्हणजे नक्की काय आणि ते कोणी केलं पाहिजे आणि कधी केलं पाहिजे? वमन म्हणजे उलटी. अगदी साधं ट्रान्सलेशन त्याचं उलटी असं आहे. मग आता लोक पाणी पिऊन उलटी काढतात किंवा ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांना सकाळी नुसतं अगदी थोडंसं बोटं घशात घालून उलटी काढायची वगैरे सवय असते. तर कुठल्याही प्रकारे उलटी केली की त्याला वमन म्हणायचं. तर हे काय रेग्युलर करण्याची गोष्टच नाही आहे, ते लोकांना लागलेली सवय आहे. बरं. तर वमन हा शेड्यूलमधला पार्ट असूच नाही शकत आणि असलाच नाही पाहिजे. एक पंचकर्मातला एक उपचार म्हणून वमन केलं जातं, पण त्याच्यात तुम्हाला ठराविक औषधी तुपं 4 दिवस प्यायला लावून मग तो औषधाचा काढा प्यायला लावून मग उलटी काढणं
ते कंट्रोल्ड वेमध्ये ते केलं जातं, ती गोष्ट वेगळी आहे, पण रेग्युलर रुटीनमध्ये वमन करणं चुकीचं आहे. अच्छा. आणि आता तुम्ही म्हणालात की वेगळ्या वेगळ्या प्रकृतीनुसार, वेगळ्या वेगळ्या दोषांनुसार काय काय ते तेलं वगैरे बदलतात. राईट. तर मला सांगा तिन्ही दोष आणि त्या लोकांनी काय काय केलं पाहिजे? राईट. तर आता कसं आहे की बेसिक ज्या गोष्टी आहेत, की आता तुमची वाताची किंवा कफाची प्रकृती असेल, तर तुम्ही नस्य आणि ह्याच्यासाठी ऑइल पुलिंग, ज्याला गंडूश म्हणलं आता आयुर्वेदात, तर त्याला तुम्ही तिळाचं तेल वापरणं जास्त प्रेफरेबल आहे ओव्हर कोकोनट ऑइल. ऑन द अदर हँड तुमची पित्ताची प्रकृती असेल तर तुम्ही कोकोनट ऑइल वापरणं जास्त प्रेफरेबल आहे. तर असे छोटे छोटे बदल पण असतात, आणि जर तुम्ही काही मेडिकेटेड ऑइल वापरत असाल तर ते तुम्ही डॉक्टरांना, वैद्यांना कन्सल्ट करून हे घेऊ शकता. अच्छा. आत्ता आपण सकाळी 6ला उठून 7पर्यंत जे करायचं आहे तिथेच आहोत अजून. yes. ठीक आहे. या पहिल्या तासात लोक काय काय चुका करतात की ज्या टाळल्या पाहिजे, पण त्या नेहमी होतात लोकांकडून? कुठल्या तुम्हाला वाटत आहेत चुका? तर आता ह्याच्यात 2-3 मेजर गोष्टी आहेत. आता जसं योगा आणि प्राणायाम आणि ह्याचा सगळ्याचा ट्रेंड वाढलेला आहे, तर लोक उठल्या त्यांचं पोट साफ झालेलं नसतं, किंवा मग उठल्या चहा, दूध, कॉफी काहीतरी प्यायलेलं असतं, मग त्यानंतर मी कपालभाती करतो वगैरे, असं बरेच पेशंट सांगतात की मी सकाळी 7 वाजता चहा पितो आणि 7:30 वाजता योगा आणि प्राणायाम करतो. तर हे सगळ्यात चुकीचं आहे. योगा आणि प्राणायाम ह्या गोष्टी उपाशी पोटीच करण्याला योग्य आहेत. त्या जर तुम्ही भरलेल्या पोटी केल्या तर त्याचे तात्पुरते तुम्हाला चांगले रिझल्ट दिसले तरी ते सगळे अपक्व जे खाल्लेलं अन्न आहे तुम्ही, त्याचे दोष तयार होऊन वेगवेगळ्या तुमच्या शरीराच्या अवयवांमध्ये जाऊन उद्याला व्याधीच निर्माण करणार आहेत. तर त्यामुळे प्राणायाम असू दे, योगा असू दे, किंवा नॉर्मल तुमचा जो व्यायाम आहे, सूर्यनमस्कार असतील, ह्या सगळ्या गोष्टी सकाळी पोट साफ झाल्यानंतर पण काही खाण्याच्या आधी या काळातच केल्या गेल्या पाहिजेत. ओके. तेव्हा जमणार नसेल तर मग तुमचं शेड्यूल पूर्ण 12 तासांनी पुढे करायचं त्या गोष्टींचं, आणि संध्याकाळी जेव्हा दुपारचं जेवण पचलेलं असतं पण भूकही लागलेली नसते, पण रात्रीच्या जेवणाला वेळ असतो, अशा काळात ते केले गेले पाहिजेत. भरलेल्या पोटी या कुठल्याच गोष्टी करायच्या नसतात. अच्छा. ही एक सगळ्यात मेजर चूक लोक करतात. दुसरं, जसं तुम्ही म्हणलं की ब्रश न करता पाणी पिणं किंवा ती लाळ गिळून टाकणं, किंवा बऱ्याच लोकांना ती लाळ काढून डोळ्यात लावायलाही सांगितली जाते. बापरे. हो, की त्याने डोळ्याचं तेज वाढतं, असं काहीतरी मध्ये ट्रेंड आला होता. हे मला पेशंटकडनंच कळलं. तर मी हे पहिल्यांदाच ऐकलं. हो, तर ते असे बरेच कुठून मला माहित नाही, कारण असे कुठल्या पॅथीत सांगितलेलं नाही आहे, हे कुठून तरी व्हॉट्सॲप फॉरवर्ड्समधनं ट्रेंड येत असतात. तर अशा गोष्टी टाळायच्या आणि बेसिक ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी चालू ठेवायच्या. अच्छा, मला आता हा विचित्र प्रकार ऐकून एक आठवला सर. आयुर्वेदात शिवांबू प्राशन ही प्रक्रिया आयुर्वेदात दिली आहे का? नाही. अच्छा. ओके, म्हणजे त्याचा आणि आयुर्वेदाचा काही संबंध नाही. ओके. ते पण काय होतंय की रील्स आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक जण काय काय विचित्र उपाय देत असतात, त्यामुळे ते म्हणजे शिवांबू प्राशन पण फार विचित्र. आणि जेव्हापासून आपले कुठले तरी पंतप्रधान त्यांनी ती सांगितली होती तेव्हापासून ती फार फेमस झाली. ठीक आहे सर. महाराष्ट्रात काय भारतातच सकाळची सुरुवात 90% लोक करत असतील चहानी. तर चहा हे पेय अनुशापोटी घेण्यासाठी योग्य आहे, नसेल तर काय घेतलं पाहिजे? राईट. तर आता ह्याच्यात कसं आहे, अगदी व्यवस्थित उत्तर द्यायचं तर खरं तर ह्याचं उत्तर प्रकृतीप्रमाणे असं आहे की तुमची जर कफप्रधान किंवा कफप्रधान आणि वातानुबंधी, असं ज्याला कफ आणि वाताचं कॉम्बिनेशन आपण म्हणू शकतो, अशी जर प्रकृती असेल तर अंशापोटी कुठलंही गरम किंवा उष्ण पेय घ्यायला काहीच हरकत नाही. या लोकांना त्यांनी त्रास होत नाही. पण तुमची वाताची किंवा पित्ताची किंवा वातपित्त कॉम्बिनेशन प्रकृती असेल तर मात्र हे तेवढंच हानिकारक ठरू शकतं. दिवसभर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणं किंवा लगेच डोकं दुखायला लागणं, उलटी होणं, जळजळणं, या गोष्टी होतात. तर त्यासाठी एक थंबरूल म्हणून साध्या ज्या आपल्या साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या असतात त्या मूठभर खाऊन मग चहा पिणं. कारण लाह्या अशी गोष्ट आहे की कफ प्रकृती आल्याने खाल्ली तरी त्याचा कफ वाढवत नसतं. बरं. कारण त्या कफ कमी करणार आहेत आणि पित्त मात्र शमन करणार आहेत. त्यामुळे लाह्या अशी गोष्ट आहे की ज्या सगळ्यांनी खाऊन मग त्याच्यावर चहा प्यायला, तर तुम्हाला डाऊट जरी असेल की मला पित्ताचा त्रास आहे का किंवा माझी पित्ताची प्रकृती आहे का, तरीसुद्धा तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही. अच्छा. ठीक आहे. पहिलं पेय चहा घ्यायचा असेल तर आधी लाह्या वगैरे खाणं. ठीक आहे. चहा झाला. नाश्त्याकडे वळूया थोडं. अनेकांना सकाळची सवय असते की पहिलं जेवणच इतकं दाबून करायचं की दिवसभर पुन्हा भूक नाही लागली पाहिजे. काही जण म्हणतात की नाश्ता हा योग्य प्रपोर्शनमध्ये घ्या, पुन्हा दुपारी एक ह्याच्यात जेवा. तर सकाळचं पहिलं मील हे किती प्रमाणात असलं पाहिजे आणि काय असलं पाहिजे? राईट. तर आता ह्याच्यात कसं आहे की पहिले म्हणजे 3 नियम, कुठल्याही गोष्टीला ना आयुर्वेदात 3 नियम लागू होतात. एक म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार आणि करंट ऋतूनुसार
आणि तुम्हाला तेव्हा भूक असते का, हा तिसरा प्रश्न. जर तुम्हाला सकाळी भूक लागतेच असं असेल तर सकाळी नाश्ता करायला हरकत नाही. एक्झॅक्टली अपोजिट, तुम्हाला सकाळी भूक लागत नाही पण तरी ब्रेकफास्ट हा सगळ्यात महत्त्वाचा असतो म्हणून ब्रेकफास्ट केलाच पाहिजे असं काही नाही. भूक नसताना खाल्लेली कुठलीही गोष्ट ही विषासारखीच असते. बरं. तर त्यामुळे भूक असेल तर खायचं, नाही तर नाही खायचं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा थंडीचा सीझन असतो तेव्हा जनरली सगळ्यांना सकाळी भूक लागते किंवा थोडी भूक असेल तरी सकाळी खाऊन घ्यावं असं आहे, कारण रात्रीच्या वेळेत जे पचन असतं ते खूप फास्ट होत असतं थंडीच्या सीझनमध्ये. आणि थंडीच्या सीझनमध्ये ब्रेकफास्ट जास्त मॅन्डेटरी होतो. बाकीच्या सीझनमध्ये तुमच्या भुकेवर आहे. तुम्हाला जर न खाल्ल्यामुळे त्रास होत असेल, ॲसिडिटी होत असेल किंवा सकाळी भूक लागतेच असं असेल तर खायला काही हरकत नाही. ते पहिलं जे मिले ते हलकं पाहिजे. हलकं पाहिजे, खूप जड नको, पण म्हणजे नॉर्मल तुम्ही पोळी भाजीसारख्या गोष्टी खाल्ल्या तरी चालणार आहे. पण जे एकदम रोज फर्मेंटेड खाणं आहे की इडली डोसा असेल किंवा मग पोहे ॲक्च्युली लोकांना वाटतं खूप हलके आहेत पण पोहे पचायला जड असतात. अच्छा. त्याच्याऐवजी तुम्ही वरण भात, डाळ भात किंवा भाताचे इतर पदार्थ खाल्ले तर ते पचायला हलके असतात. अच्छा. अजून काही आयुर्वेदानुसार असे पदार्थ की जे आहारामध्ये तुम्ही सजेस्ट करता सकाळच्या आहारात असले पाहिजे? येस, तर सकाळच्या आहारामध्ये बेसिक मी मगाशी सांगितलं तसं एक म्हणजे जी कडधान्यांची कढणं आपण ज्याला मराठीत म्हणतो की त्याचं सूपच थोडक्यात, की कडधान्य शिजवून त्याचं सूप करायचं त्याला फोडणी देऊन. ते सकाळी सकाळी खाल्लं तर तुम्हाला एक हाय प्रोटीन ब्रेकफास्ट म्हणूनही ते होतं. पण मुगाचं किंवा मूग आणि मसूर ह्याचं जर ते केलेलं असेल तर ते पचायलाही हलकं असतं. आणि शिवाय सकाळी कफाचा काळ असतो तर कफ कमी करणारे ही 2 कडधान्य. बरं. तर मूग आणि मसूर ह्याचं सूप मिक्सही करू शकता तुम्ही, सेपरेटही करू शकता. आणि किंवा मग सकाळी सकाळी दलिया खाणं. आता दलिया कसं असतं की दलियामध्ये धान्य आपल्या पोटात कमी जातं. पिठामध्ये किंवा पोळीमध्ये भाकरीमध्ये धान्याचं प्रमाण खूप जास्त जातं. बरोबर. तर त्यामुळे दलिया तुम्ही केला तर एवढूशा धान्याचा खूप मोठ्या प्रमाणात तो फुलून दलिया होत असतो. तर दलिया हे खूप चांगला ऑप्शन आहे. मिलेट्स आजकाल जे बरेच फेमस झालेत त्याचा तुम्ही दलियासारखं करून खाऊ शकता. मुगाची धिरडी हा एक चांगला ऑप्शन असतो. तर पोहे, उपमा आणि इडली डोसा यापेक्षा हे सगळेच ऑप्शन खूप बेटर आहे. ओके. आणि सकाळच्या नाश्त्याची योग्य वेळ जनरली काय पाहिजे आणि आपण जे खातोय त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे? राईट. सकाळच्या नाश्त्याची योग्य वेळ साधारण 7 ते 9च्या मध्ये डिपेंडिंग ऑन तुम्ही कधी उठताय. आणि त्याचं योग्य प्रमाण म्हणजे असं प्रमाण पाहिजे की तुम्ही तेव्हा ब्रेकफास्ट केल्यावर तुम्हाला साधारण 12च्या आसपास 12 ते 1च्या मध्ये भूक व्यवस्थित लागली पाहिजे. ओके. जर तुम्हाला ती भूक लागत नसेल तर तुमचं प्रमाण जास्त आहे गरजेपेक्षा. आणि तुम्हाला जर 10 वाजताच भूक लागत असेल तर तुमचं प्रमाण गरजेपेक्षा कमी आहे. जे 3 दोष सांगितलेत वात, पित्त, कफ, जशी माझी प्रकृती आहे पित्ताची, हम्म. तर या 3 प्रकृतीच्या माणसांनी नाश्त्यामध्ये काय काय ठेवलं पाहिजे आपल्या? राईट. तर आता तुमची जर कफप्रधान प्रकृती असेल, कफाची ज्याला आपण म्हणतो, तर कफाच्या प्रकृतीच्या माणसांनी मी म्हटलं तसं कडधान्य फोकस्ड नाश्ता असा ते करू शकतात. मग ते स्प्राउटेड असेल तरी चालेल. स्प्राउटेडने जर तुम्हाला गॅसेस किंवा इंडायजेशनचा इश्यू होत असेल तर बिना स्प्राउट करता रात्री भिजवून सकाळी ती कडधान्य सोक झालेली त्याचं शिजवून तुम्ही सूप किंवा उसळीसारखं करून किंवा चाटसारखं सॅलडसारखं करून सुद्धा खाऊ शकता. ज्यांची पित्ताची प्रकृती आहे त्यांना प्रॉपर जेवणं मी बरेचदा रेकमेंड करतो की सरळ तुम्ही पोळी भाजीच खा किंवा भाकरी भाजीच खा असं. नाही तर मग त्यांना दलियासुद्धा रेकमेंडेड आहे. थर्ड, जे वाताची प्रकृती आहे, ज्यांना दूध पचवायला प्रॉब्लेम नाही आहे, दुधाने इंडायजेशन होत नाही, त्यांना सगळ्यात बेस्ट ब्रेकफास्ट इज दूध आणि तूप. म्हणजे गरम दूध 1 ग्लास, त्याच्यात तूप आणि सुंठ हळद असं टाकून ते प्यायचं. जास्त भूक असेल तर 2 कप दूध प्यायलं तरी चालतं. ओके. हा ब्रेकफास्ट जो आहे तो वातासाठी सगळ्यात चांगला आहे. बेस्ट. किंवा मग ते कॉम्बिनेशनही करू शकतात आधीच्या 2चं, पण सगळ्यात बेस्ट दूध तूप हे वातासाठी असतं. अच्छा. प्रत्येक माणसाच्या शरीरात 3ही दोष असतात. येस. जो दोष जास्त असतो ती त्याची प्रकृती. Yes. ही मला ढोबळमानाने कळलेली व्याख्या. बरोबर. तर दिवसाच्या कुठल्या कुठल्या वेळात शरीरामध्ये कुठले कुठले दोष हे जास्त ॲक्टिवेटेड असतात? राईट. हां. तर आता कसं आहे की सकाळी 6 ते 10, 10 ते 2 आणि मग 2 ते 6 असे 3 जर तुम्ही सेक्शन केले आणि सेम रात्रीसुद्धा, तर पहिला काळ हा कफाचा, मधला पित्ताचा आणि शेवटचा वाताचा असं तुम्ही रफली कन्सिडर करू शकता. तर याप्रमाणे ते दोष तुमच्या शरीरात नैसर्गिकरित्या कमी जास्त होत असतात. मग तुमची प्रकृती ज्या दोषाच्या प्राधान्याने बनलेली आहे त्या काळात तुम्हाला ते सिम्पटम्स जास्त दिसणार. तर तुमची पित्ताची प्रकृती असेल तर 10 ते 2चा काळ हा सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. मग या लोकांना ॲसिडिटीचा किंवा कुठलाही पित्ताशी रिलेटेड त्रास असेल तो या काळात वाढतो. मग त्यांना असं सांगितलं जातं की 10 वाजता आणि 2 वाजता आयदर मोरावळा किंवा गुलकंद किंवा काही पित्तासाठी त्यांना औषध दिलं असेल
तर ती पुडी 10 आणि 2 वाजता आम्ही देतो, असं करतो. किंवा 10 ते 2च्या मध्ये जेवणं कंपल्सरी सगळ्यांनाच आहे, पण 10 ते 2च्या काळामध्ये एस्पेशली पित्ताच्या प्रकृतीला जेवणं हे जास्त महत्त्वाचं होतं. ओके. कारण नाही तर मग त्यांचं पित्त वाढतं आणि मग त्यांचं पूर्ण पुढचा दिवस खराब होत असतो. तर अशा काही गोष्टी आहेत की त्या काळात तुम्ही त्याच्या दोषाप्रमाणे त्याच्यावर काउंटर ॲक्टिव्ह गोष्टी करायला पाहिजेत. अच्छा, ओके. सकाळची आता आपण थोडं जेवणाकडे गेलोय, पण एक मुख्य क्रिया राहिली सकाळची, ती म्हणजे आंघोळ. म्हणजे रोज आंघोळ जे करतात त्यांच्यासाठीच आहे. पण आंघोळीची योग्य वेळ, योग्य पद्धत काय असली पाहिजे, आणि आंघोळीला गरम पाणी योग्य आहे की गार पाणी? कारण इतके मतप्रवाह सध्या वाढलेत ना, बरोबर, कळतच नाही नक्की काय पाळावं. कारण बॉडी बनवणारे जे जिममध्ये जातात ते म्हणतात की वर्कआउट नंतर गार पाण्याने करा. आयुर्वेदवाले वेगळे सांगतायत, कोणी थंडीमध्ये गरम पाणी घ्या म्हणतात, नंतर गार पाणी. काहीच कळत नाही. त्यामुळे याचं आयुर्वेदानुसार योग्य उत्तर काय? राईट. आता पहिले म्हणजे आंघोळ कधी करायची? आंघोळ सकाळीच करायची आहे. पण त्यात सुद्धा सकाळी उठून तुमचं ब्रश, वॉशरूम आणि हे काय बरं आपलं नस्य आणि गंडूश म्हणजेच ऑइल पुलिंग हे झाल्यानंतर तुम्ही अंगाला तेल लावून मग व्यायाम करायचा असतो, जसं आखाड्यात करतात. हो, अच्छा. ते ॲक्च्युली आयुर्वेदिक रुटीन आहे की सकाळी अंगाला तेल लावायचं आपल्या मॉर्निंग रुटीन झाल्यानंतर, मग व्यायाम करायचा. व्यायाम केल्याने तुमच्या बॉडीतली हीट वाढत असते, सगळे तुमचे पोर्स ओपन अप होत असतात आणि मग ते औषधी तेल ॲब्झॉर्ब होऊन तुमच्या सांध्यांना ॲक्च्युली त्याचं लुब्रिकेशन होत असतं. हे झाल्यानंतर मग तुम्ही उठणं लावायचं असतं, ज्याच्याने की ते तेल काढून टाकायला तुम्हाला मदत होईल, आणि मग त्यानंतर अंघोळ. असा ॲक्च्युअल क्रम आहे. तर आता एवढा एलॅबोरेट क्रम पाळणं तर कोणाला शक्य नाही, पण त्याच्या तुम्ही शॉर्टकट त्यांनी सांगितलेत की ॲटलिस्ट तुम्हाला सगळ्या अंगाला तेल लावणं शक्य नसेल तर किमान डोक्याला, कानामध्ये आणि तळपायाला या 3 ठिकाणी तेल रोज लागलंच गेलं पाहिजे, आणि व्यायाम जेवढा शक्य तेवढा केलाच गेला पाहिजे. हे 2 झाल्यानंतर मग तुम्ही अंघोळ केली तर बेटर राहतं. अंघोळ कुठल्या पाण्याने करायची तर ते अगेन आयुर्वेद कुठल्याही गोष्टीला चांगलं वाईट म्हणत नाही. आयुर्वेद म्हणतो सीझनप्रमाणे ठरवा, तुमच्या प्रकृतीप्रमाणे ठरवा. काही इतकी पित्त प्रकृतीची लोकं असतात की त्यांना वर्षभर गारच पाणी लागतं, थंडीत सुद्धा ते गारच पाण्याने अंघोळ करतात, त्यांना कधीही सर्दी खोकला होत नाही. त्यांनी गार पाण्याने अंघोळ करावी. कफ किंवा वाताची प्रकृती असेल तर वर्षभर कोमट किंवा गरम पाण्याने करावी. नाहीतर मग सगळं समतोल असेल किंवा तुम्हाला दोन्ही फार सहन होत नाही असं असेल तर सीझनप्रमाणे उन्हाळ्यात थंड, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गरम असं पाणी घेऊन त्याप्रमाणे. आणि आंघोळ करण्याची कुठली विशिष्ट पद्धत आहे की एकदम डोक्यावर गार पाणीने आलं पाहिजे? काही जण म्हणतात की गुडघ्यापासून सुरुवात करा. आंघोळ करण्याची विशिष्ट पद्धत नाही आहे, पण डोकं जे आहे, केस जे आहेत आणि डोळे या 2 गोष्टींना गरम पाण्याने हानी होते असं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही गरम पाण्याने जरी आंघोळ करत असाल तरी मानेच्या वरच्या भागाला गार पाणी वापरायचं आणि बाकी शरीराला गरम पाणी वापरायचं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. पण आजकाल लोक डायरेक्ट शॉवर खालीच उभं राहतात. त्याच्यापेक्षा हँड शॉवर वापरायचा. हँड शॉवरनी खालच्या भागाला गरम पाणी आणि मग गारला स्विच करून मग केस धुणे असं करणं जास्त बेटर असतं. ओके. म्हणजे जर तुम्ही रोज गरम पाण्याने जरी आंघोळ करताय तरी आठवड्यातून एकदा किंवा 2दा गार पाणीच वापरा डोक्यासाठी. नाही, मग जेव्हा तुम्ही डोकं धुताय तेव्हा डोकं धुण्यासाठी गार पाणी वापरा. म्हणजे तेच जे काय असेल, कारण रोज तर गरम गार हे सगळ्यांना शक्य नाही. त्यामुळे जेव्हा आपण डोकं धुतो डोक्याला गरम पाणी लागू द्यायचं नाही. चेहरा एक वेळ धुतला तर चालतो, पण केसांना सगळ्यात जास्त हानिकारक गरम पाणीच असतं. ओके. मला थोडंसं वेगळ्या वयानुसार आता आतमध्ये जायचं आहे अजून खालपर्यंत, की लहान मुलांच्या जे समजा शाळेमध्ये जाणार आहेत 5वी-6वी पर्यंतचे, त्यांच्या आहारामध्ये सकाळी काही किंवा उठल्यानंतरच्या रुटीनमध्ये काही पालकांनी स्पेशली ॲड केलं पाहिजे किंवा त्यांची काय स्पेशल वेगळी केअर घेतली गेली पाहिजे, हेच मला थोडं वृद्धांकडे यायचं आहे नंतर. राईट. तर आता ह्याच्यात सगळ्यांनाच एक करण्यासारखं आहे, पण लहान मुलांना जास्त स्पेसिफिकली, की लहान मुलांना लवकर उठून शाळेत जायचं असतं आणि त्याच्यात ते सकाळचं सगळं रुटीन कंटाळा करतात. एक तर उठायला उशीर करतात, मग त्यांचा ब्रश होताच शाळेची वेळ होते, मग तसंच अंघोळ घालून शाळेत पाठवायचं. मग त्यांना शाळेत मोशनला जावं असं वाटतं पण ते जात नाहीत. असे खूप लहान मुलांच्या कंप्लेंट्स येतात आमच्याकडे. त्यामुळे त्यांना मग मी काय सांगतो की रात्री त्यांना जेवायच्या आधी साधारण 15 ते 20 काळ्या मनुका ज्या असतात, रेझिन्स ज्याला आपण म्हणतो, बियावाले, तर ते सोक करून रात्रीच्या जेवणाच्या आधी त्यांना खायला द्यायचे. म्हणजे मग सकाळी त्यांना 4 ते 6च्या मध्येच व्यवस्थित पोट साफ होऊन जातं. ओके. आणि त्याच्याबरोबर जर 2-3 सोक्ड बदाम दिले तर सोक्ड बदाम हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. किंवा बदामाचं तेल जेवणाआधी 1 चमचा. तुमचा जो शेवटचा आतड्याचा भाग आहे त्याचं लुब्रिकेशन करायला ही सगळ्यात चांगली गोष्ट असते.
आणि हे लहान मुलांना पहिलेपासून दिलं आणि त्यांचं दर 6 महिन्याला आयुर्वेदिक हे आपली जी कृमीनाशक औषधं असतात त्यांनी डिवर्मिंग करवत राहिलं, तर त्यांचं सकाळचं रुटीन हे आपोआपच सेट होतं आणि ते सेट झालं की मग त्यांची दिवसभराची भूक आणि हालचाल या सगळ्या गोष्टी रेग्युलेट होत असतात. अच्छा, ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याची तुम्हीच एक हिंट दिली मला आत्ता, की 6 महिन्यातून एकदा काही त्या गोष्टी केल्या पाहिजे. अशा कुठल्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स आहेत डॉक्टर, की ज्या 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी किंवा वर्षभरातून ॲटलिस्ट एकदा झाल्याच पाहिजे प्रत्येक व्यक्तीच्या? राईट. तर आता ऋतू संधी काळ म्हणजे 2 सीझनच्या मधला जो ट्रान्झिशन पिरियड असतो, यामध्ये पंचकर्म करायला आयुर्वेदात सांगितलं आहे. साधारण तर ह्याच्या 3 पिरियड्स येतात. आत्ता आपल्याला जानेवारी ते उन्हाळ्याच्या मधला हा जो पिरियड असतो की अर्धवट थंडी आहे पण उन्हाळ्याची सुरुवात असते, तर तो वसंत ऋतू जो आहे तो त्याच्यात वमन करून घ्यावा असं सांगितलं आहे. ऑफकोर्स ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगतोय त्या आफ्टर 16-17 इयर्स ऑफ एज या लहान मुलांनी करायच्या बरोबर. नाहीत. हां. तर तुम्ही वमन जे पंचकर्म असतं त्याच्यापैकी एक वमन जे आहे ते वसंत ऋतूमध्ये, वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्याच्या जस्ट आधी, तेव्हा बस्ती, आणि शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर हिटचा जो काळ असतो त्याच्यात विरेचन. तर तुमच्या प्रकृतीनुसार किंवा तुम्हाला पूर्वी जी आजारांची हिस्ट्री आहे त्याच्यात कुठला डॉमिनंट दोष होता त्याप्रमाणे या 3 पैकी एक पंचकर्म वर्षातनं एकदा त्या ऋतूमध्ये करून घेतलं तर मग तुमची बाकी त्याच्यातनं पुढचे आजार निर्माण होण्याची प्रोबॅबिलिटी खूपच कमी राहते. थोडंसं मॉर्निंग रुटीनकडे मला परत यायचं आहे. आता लहान मुलांचं हे झालं, जे जॉब करणारे जे वय आहे म्हणजे 22 ते समजा आपण आत्ता 40 धरू, म्हणजे या वयातल्या लोकांनी स्पेशली काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून दिवस त्यांचा पूर्ण त्यांना पॉवर पॅक लागतो, कारण कामाचा लोड असतो भरपूर, तर त्यासाठी कुठल्या औषधांकडे त्यांनी वळलं पाहिजे किंवा आपल्या आहारामध्येच त्या गोष्टी सकाळी इन्क्लूड केल्या पाहिजे? राईट. तर सकाळचा आहार हा जो म्हणजे ब्रेकफास्ट जो आहे तर तो तुम्ही जर तुम्हाला दिवसभरात बिझी शेड्यूल आहे असं असेल तर तुम्ही तुमचं रुटीन असं लावू शकता की मी दिवसातनं 2च जेवणं करतो, सकाळी 1 आणि संध्याकाळी 1, आणि मग सकाळी व्यवस्थित जेवूनच बाहेर पडायचं आणि बाकी मग मध्ये अधे भूक लागते तेव्हा खायला तुम्ही भिजवलेल्या मनुका आणि ड्रायफ्रुट्स हे कॅरी करू शकता डब्यात. जेव्हा तुम्हाला क्रेविंग्ज होतील किंवा भूक लागेल तेव्हा काहीतरी बाहेरचं खाण्याऐवजी हे तुम्ही खाऊ शकता. आणि या गोष्टींनी मग तुमचं जे काय गॅस्ट्रिक सगळे डिस्टर्बन्सेस होत असतात पोटात ते होत नाहीत आणि मग तुम्हाला व्यवस्थित रात्री जेव्हा भूक लागते तेव्हा तुम्ही परत घरी येऊन घरचंच जेवता. तर हे बेसिक एक फ्रेमवर्क आहे की जे सगळ्यांनीच पाळण्यासारखं आहे. डॉक्टर, आता प्रत्येक वयोगटातल्या लोकांच्या एनर्जीज वेगळ्या असतात, कामाचे प्रकार वेगळे असतात, तर वयानुसार दिनचर्येमध्ये आपण कसे बदल केले पाहिजे? म्हणजे राईट फ्रॉम शाळेत जाणाऱ्या मुलांपासून तर राईट म्हणजे अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत यांच्या दिनचर्येमध्ये काय काय बदल असले पाहिजे? अगदी बारीक बारीक सांगितले तरी चालते. येस. तर आता जसं आपण दिवसातले 3 काळ आणि त्याच्यातले डॉमिनंट डोस बघितले तसं वयाप्रमाणे पण 3 सेक्शन्स आयुर्वेदात सांगितलेत की तुमच्या ॲडल्टहूडपर्यंत म्हणजे जन्मापासून ॲडल्टहूडपर्यंत म्हणजे पहिले साधारण 18 ते 20 वर्ष हा कफाचा काळ असतो, त्यानंतरची 20 ते 30 वर्ष हा पित्ताचा आणि उरलेली वाताचा. तर त्या वयात तो दोष डॉमिनंट होत असतो आपल्या शरीरात. तर त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या लहान मुलांना हा पहिल्यांदा कफाचाच काळ त्यांचा चालू आहे, शिवाय सकाळचा कफाचाच काळ असतो. तर त्यामुळे त्यांच्या शरीरात वाढलेला कफ आणि एका ॲडल्ट माणसाच्या शरीरात वाढलेला कफ ह्याच्यात बराच फरक आहे. त्यांना सकाळी सकाळी तुम्ही बेसिक सुंठ आणि मध असं चाटण करून जर दिलं तर त्यांचा सकाळचा जो कफ वाढलेला आहे म्हणजे हे ब्रश केल्यानंतर लगेचच त्यांना द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर एक अर्ध्या तासाने किंवा 15-20 मिनिटांनी तुमचं जे काय मॉर्निंग त्यांचं दूध असेल किंवा नाश्ता असेल हे तुम्ही नंतर देऊ शकता. तर ह्याने त्यांच्या शरीरात वाढलेला कफ हा लगेच कमी येत असतो आणि त्यांचं एनर्जी लेवल ही दिवसभर टिकून राहत असते. ओके. तर हे एक लहान मुलांनी करण्यासारखं आहे. तरुण वयातल्या माणसांचा हा पित्ताचा काळ असतो, तर त्याच्यात तुम्ही बेसिक काही आता सारिवा म्हणून एक वनस्पती असते ज्याला अनंतमूळ असंही म्हणलं तर खूप वाईडली अवेलेबल आहे. तर तो इन्ग्रेडियंट असलेले जे हर्बल काढे अवेलेबल आहेत चहाचे रिप्लेसमेंट म्हणून, तर त्याच्यात सारिवा जर इन्ग्रेडियंट असेल तर बाकी काही काही कॉमन इन्ग्रेडियंट असतात, ग्रीन टी असतो किंवा इतर काही हर्ब्स असतात, त्याच्यात सारिवा असेल, नसला तर सारिवाची भरड विकत मिळते, तो तुम्ही आणून त्याचा ग्रीन टी सारखा हर्बल टी करून पिऊ शकता. त्याच्यानंतर चहा प्यायला तर मगाशी आपण जे बोललो लाह्या खाऊन चहा पिणं, तर सारिवाचा काढा पिऊन चहा प्यायला तरी ते पित्त व चहाने जे वाढतं ते निगेट होत असतं. सो असे एकाच गोष्टीला मल्टिपल अँगल आहेत. तर सारिवाचा काढा तरुण वयात आणि सकाळी सुंठ मध लहान वयात असं, आणि सकाळी मगाशी म्हटलं तसं वातासाठी सगळ्यात चांगला ब्रेकफास्ट इज दूध तूप.
तसंच वृद्धांसाठी पण तोच लागू होतो, कारण तो वाताचा काळ आहे. अच्छा. तर वृद्धांसाठी सकाळी सगळ्यात बेस्ट ब्रेकफास्ट इज ऑलवेज दूध तूप. ते जर पचत नसेल तर मग तुम्ही अगेन कढण करून त्याच्यात तूप टाकून देऊ शकता, आणि दूध तुपामध्ये सुंठ आणि हळद कायम पाहिजे. ओके. तर आणि कॉमन या तिन्ही लोकांमध्ये एक बेसिक रसायन चूर्ण म्हणून एक आयुर्वेदात कॉन्सेप्ट सांगितली आहे. तसं रसायन हा खूप मोठा विषय आहे, पण रसायन चूर्ण सगळ्यांना चालेल असं सांगितलं आहे की आवळ्याची पावडर 1 भाग, गोक्षूर म्हणून एक चूर्ण असतो, गोखरू त्याला म्हणतात, त्याचं चूर्ण 1 भाग, आणि गुळवेल जे गिलो आहे फेमस आहे आजकाल, त्याचं चूर्ण 1 भाग, हे तिन्ही समप्रमाणात मिक्स करून जर ठेवलं, आणि ते मी जे रिस्पेक्टिव्ह सांगितलं की सकाळी सुंठमधाबरोबर लहान मुलांना, सारिवाच्या काढ्याबरोबर ती पावडर खाऊन वर सारिवाचा काढा प्यायचा आहे तरुण लोकांमध्ये, आणि ही पावडर खाऊन वर दूध तूप प्यायचं आहे वयस्कर लोकांमध्ये. तर हे रसायन चूर्ण सगळ्यांनाच कॉमन एक टॉनिक म्हणून, आणि म्हणजे जे आजकाल आपण मल्टीविटॅमिन्स घेतो किंवा जे एनर्जी सप्लिमेंट्स घेतो त्याच्याऐवजी हे दिवसभर एनर्जी देणारं आणि सगळे दोष समतोल ठेवणारं असं हे रसायन चूर्ण आहे. अच्छा. आणि आयुर्वेदानुसार डॉक्टर दूध कुठलं योग्य आहे, गाईचं की म्हशीचं? गाईचं. अच्छा. का बरं, म्हणजे त्यातलं? गाईचं दूध पचायला हलकं असतं आणि म्हशीचं दूध पचायला जड असतं, हा त्यातला बेसिक फरक आहे. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त जे औषधी गुण आहेत ते गाईच्या दुधात अधिक असतात. पोट साफ ठेवणं किंवा युरिन साफ ठेवणं किंवा पचायला हलकं असून सुद्धा डायजेस्टिव्ह सिस्टीमला टॉनिक म्हणून काम करणं, हा गुण गाईच्या दुधात आहे, तो म्हशीच्या दुधात नाही. त्यामुळे ज्यांना झोपायचा इश्यू आहे त्यांना मुद्दाम म्हशीचं दूध प्यायला दिलं जातं, कारण त्यांनी आळस इंड्यूस होतो. ओ. तर रात्री झोप येत नसेल तर म्हशीचं दूध प्यायचं, पण नॉर्मल रुटीनमध्ये ॲज अ टॉनिक म्हणा किंवा ॲज अ कॅल्शियम सप्लिमेंट तुम्ही कुठल्याही अँगलने बघितलं तरी प्यायला श्रेष्ठ आहे गाईचं दूध. डॉक्टर, 40शी पार केलेल्या लोकांनी काय स्पेशल काळजी आपल्या रोजच्या दिनचर्येत घेतली पाहिजे? राईट. तर 40 ते 60 हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे हा खूप क्रिटिकल असतो, कारण त्याच्यात तुम्ही ना तरुण असता ना पूर्ण वृद्ध असता. तर ते तरुण टू वृद्धाचं जे ट्रान्झिशन आहे त्याच्यात शरीराच्या धातूंची झीज एकदम फास्ट व्हायला लागते. म्हणजे तुम्हाला आधी जे की एवढं काम तर मी दिवसभरात आरामात करू शकतो, ही जी आपल्या डोक्यात एक फिक्स्ड कन्सेप्ट असते तीच मोडायला लागते. तुम्हाला तेच काम खूप जड जायला लागतं आणि मग तुम्हाला कळतं की तुमचं शरीर डिजनरेट व्हायला लागलं आहे. तर आयुर्वेदात आपण बाकीचं जे रुटीन बघितलं, ह्याला चांगलं डेली रुटीन म्हणजे आचार रसायन असं म्हणलं. आचार म्हणजे लाईफस्टाईलचंच जे रसायन आहे दॅट इज डेली रुटीन. त्याच्या अनुषंगाने दुसरं जे मी रसायन चूर्ण घ्या किंवा हे सगळ्या गोष्टी सांगितल्या ते औषध रसायनमध्ये मोडतं, की औषध रसायन ही अशी गोष्ट आहे की जी नित्य सेवन करायची. म्हणजे रोज सकाळी उठून काय घ्यायचं तर टॉनिक घ्यायचं. कुठलं टॉनिक घ्यायचं, अगेन तुमच्या प्रकृती आणि आजारानुसार टॉनिक घ्यायचं. तर ते टॉनिक नॉट ओन्ली ट्रीटमेंटमध्ये, पण ह्या 40 ते 60 या वयोगटाने जर म्हणजे तुमची आता 40शी झाली आहे तर जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन की मला हे पूर्वी त्रास होते की काय अगदी बारीक सारीक असेल, ॲसिडिटी असेल, पाईल्सचा त्रास असेल, जे काय असेल, आणि माझी ही प्रकृती आहे किंवा तुम्हीच तपासून सांगा माझी प्रकृती काय, त्यानुसार मी पुढची 20-30 वर्ष रेग्युलर सकाळी उठून कुठला काय काढा म्हणा किंवा तुम्ही काही औषध द्याल का किंवा कुठलं आयुर्वेदिक रसायन घेऊ की ज्यांनी मला जे आजारपण येणार आहे 60 नंतर ते येण्याची प्रोबॅबिलिटी कमी होईल. ओके. तर ही रसायन चिकित्सा जी आहे ती या काळात सगळ्यात उपयोगी ठरते. ओके. आणि इवन ज्या क्रॉनिक आता म्हणजे त्याच्यातनं एक केस आठवली मला की ज्या आता कॅन्सरच्या केसेस असतात त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट कॅन्सर मारण्यापेक्षा इतर धातू आणि इतर टिश्यूज आपले चांगले करणं, त्याच्यासाठी जी रसायन चिकित्सा सांगितली आहे ती रसायन चिकित्सा सगळ्यात इम्पॉर्टंट ठरते. ओके. आता एक 4th स्टेज कॅन्सरच्या पेशंट आहेत, त्यांना मी सांगितलं की तुमचं एज मग 82 एज आहे त्यांचं, तुम्हाला किमो रेडिएशन काही करता येणार नाही, तुम्हाला बेसिक पॅलेटिव्ह केअरमध्येच की सिम्टमॅटिक दुखता येतं पेनकिलर घ्या अशा टाईपमध्येच ट्रीटमेंट करायला लागणार. तर त्यांना सांगितलं की टाईमलाईन काही सांगू शकत नाही, पण त्यांना काही सांगितलं नव्हतं, घरच्यांना सांगितलं की ॲटमोस्ट 1 इयर असं. तर ते आता झाले 3-4 वर्ष व्यवस्थित आहेत. तर ते फक्त रसायन खाऊन जो ते चालते फिरता आहेत. थोडाफार त्रास त्यांना ऑफकोर्स होत असतो, पण म्हणजे रसायन नित्य सेवन तुमच्या प्रकृतीनुसार जे रसायन सांगितलं आहे ते बनवून घेणं आणि ते रेग्युलर सेवन करणं, ह्याच्यात जेवढी ताकद आहे ती खरी आयुर्वेदाची ताकद. क्या बात आहे. आणि ती 40 ते 60 मधल्या लोकांना मॅन्डेटरी आहे. डॉक्टर, अनेकांना सवय सध्या एक ट्रेंड आहे ब्लॅक कॉफी, आणि काही जण त्याच्यामध्ये तूप किंवा बटर टाकून ती बुलेट कॉफी पण म्हणतात त्याला, तर ते किती योग्य आहे शरीराला की अयोग्य आहे? राईट. अगेन प्रकृतीनुसार. ब्लॅक कॉफी कफ प्रकृती असेल तर ब्लॅक कॉफी खूप चांगली आहे आणि त्याने कफही कमी येत असतो पण एनर्जीही मिळत असते. फक्त असं आहे की त्याची सवय पटकन लागते, त्यामुळे कॉफीची एकदा सवय लागली किंवा सकाळी कॉफी प्यायली नाही की मग ते जिटरी फिलिंग येणं, डोकं दुखणं,
आळस येणं, काम करूसं वाटणं, हे सगळ्या गोष्टी होतात. तो भाग सोडला तर फक्त शरीरावर होणारे परिणाम असा ह्यांनी बघितलं तर कॉफी हे खूप सकाळचं चांगलं रुटीनमधला भाग असू शकतो. कॉफीत बटर किंवा तूप टाकल्याने काय होतं, तर कॉफी ही कसं आहे, आयुर्वेदात षड्रस सांगितलेत की 6 प्रकारचे रस असतात, मधुर, आम्ल, लवण. तर त्याच्यात कडू जो आहे, ज्याला तिक्त म्हणलं जातं संस्कृतमध्ये, कॉफी ही तिक्तरस प्रधान द्रव्य आहे. त्यामुळे त्याच्यात अगेन कोरडेपणा, वृक्षगुण हा सगळ्यात जास्त असतो. तर त्या कोरडेपणाला काउंटरॅक्ट करणारं तूप आहे. तर तुम्हाला जर कोरडेपणाचा त्रास असेल पण पित्ताचा त्रास नाही, कारण बऱ्याच जे पित्त प्रकृतीचे लोक आहेत त्यांना आता कॉफी सूटच होत, बरोबर. तर ते तर पितच नाहीत. तर ज्यांना कोरडेपणाचा त्रास होतो पण कॉफीनी त्रास नाही होत, पण कॉफी जास्त प्यायल्याने कॉन्स्टिपेशन होतं, की तुम्ही ऐकलं असेल की जुलाब झाल्यावर कोरी कॉफी प्यायला सांगतात, हो, अशी हो, बरीच हो. पद्धत आहे. तर कारण ते काय, त्यांनी कॉन्स्टिपेशन होतंच. तर कॉन्स्टिपेशन होत असेल किंवा कोरडेपणा वाढत असेल कॉफीने, तर त्याला काउंटर म्हणून चांगली ही आयडिया आहे की कॉफीमध्ये तूप किंवा बटर टाकून प्यायचं. अनेक लोकांना सकाळच्या नाश्त्यामध्ये म्हणजे अनुशापोटीच अंडी खायची सवय असते, कारण त्यांनी एक प्रोटीनचा पोर्शन सकाळीच एक पूर्ण कंप्लीट होतो असं म्हणतात. तर अंड्याच्या पदार्थांनी दिवसाची सुरुवात करणं कितपत योग्य आहे? तर अंडी खाण्याची पद्धत म्हणजे अंडं खाण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, पण अंडी सकाळी खाण्याची पद्धत ही आपल्याकडली नाहीच आहे. ही ब्रिटिशांनी आणलेली पद्धत आहे. हां. आणि ब्रिटिशांकडे 6 महिने थंडीच असते, उरलेले 6 महिने सुद्धा जो काय उन्हाळा असतो त्यांचा तो आपल्या थंडीसारखा असतो. आपल्याला थंडीच असते. तर त्यामुळे त्या थंडीत सकाळी भूक लागतेच. जसं मी म्हटलं की सकाळी ब्रेकफास्ट करणं हे फक्त थंडीच्या सीझनमध्ये मॅन्डेटरी आहे. तर त्या वेदरमध्ये सकाळी अंडी पचत असतात. आपल्यासारख्या ट्रॉपिकल किंवा सेमी ट्रॉपिकल वेदरमध्ये सकाळी एवढी भूक लागत नाही. सकाळी अग्निमंद्य असतं, कफाचा काळ असतो, तेव्हा तुम्ही हलकं पण एनर्जी देणारं खाल्लं पाहिजे. आणि जेव्हा दुपारी पीक भूक सगळ्यांना लागत असते तेव्हा तुम्ही हाय प्रोटीन आणि जड गोष्टी खाल्ल्या पाहिजे. ओके. तर उलटं केलं पाहिजे की सकाळी हलका आहार ठेवायचा आणि दुपारी 10 ते 2च्या मध्ये हेवी डाएट ठेवायचं आणि परत संध्याकाळी हलका आहार ठेवायचा. अच्छा, ओके. म्हणजे सकाळचा हलका आहार हा दिवसभरासाठी तुम्हाला एनर्जी देईल असा पाहिजे, प्लस दुपारचा आहार तो मग जड, म्हणजे जेणेकरून तेव्हा पचन रस जास्त सिक्रेट होत असतात. तुमचं जे काय हाय प्रोटीन आहे ते त्यावेळेत पचतं व्यवस्थित, कारण तो पित्ताचा काळ आहे आणि त्याला मध्यान्ह काळ असंच नाव आहे आपल्याकडे. ओके. मे बी थोडं विषयांतर होऊ शकेल, प्रोटीनचा विषय निघालाय म्हणून. प्रोटीन कंटेंट आपल्या वजनानुसार पाहिजे असं मॉडर्न मेडिकल सायन्स सांगतं. आयुर्वेदात याबद्दल काय सांगितलंय? आता आयुर्वेदात कसं आहे, त्याच्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट असं डिस्ट्रीब्युशन नाही आहे. त्याच्यात आहाराच्या गुणांप्रमाणे डिस्ट्रीब्युशन आहे. तर प्रोटीन जनरली आपण बघितलं तर हाय प्रोटीन हे सगळंच पचायला जड असं असतं, म्हणजे त्याला आयुर्वेदात गुरुगुण आम्ही म्हणतो, की जे जड आहे ते गुरु आणि जे हलकं आहे ते लघु. तर गुरुगुण प्रधान द्रव्य जे आहेत ती खायला पाहिजेत का? खायलाच पाहिजेत, कारण आपण पृथ्वी लोकात राहतो, त्यामुळे पृथ्वी महाभूत प्रधान द्रव्य खाल्ल्याशिवाय आपल्या शरीराचं धारणच होणार नाही. त्यामुळे ठराविक प्रोटीन इंटेक हा पाहिजे का? तर पाहिजे, पण 1 ग्रॅम पर kg हे थोडंसं काय म्हणतात जास्त त्याचा भाव केला जातो. एवढं करायची गरज नसते. तुमचं साधारण 30 ते 40 ग्रॅमपर्यंत जरी 24 तासात प्रोटीन इंटेक होत असेल तरी तो मोर दॅन सफिशियंट आहे. अनलेस तुम्ही खूप कॉम्पिटिटिव्ह ॲथलीट किंवा बॉडी बिल्डर असाल तर तुम्हाला ठराविक प्रोटीन टार्गेट्स हिट करायला लागतात, पण नॉर्मल माणसासाठी 30 ते 40 ग्रॅम हे मोर दॅन इनफ असतं. ओके. कारण मॉडर्न मेडिकल सायन्सनुसार ज्या आता गुगल केल्यानंतर मोस्टली गुगल तेच सजेस्ट करतं. येस. त्यामुळे लोकांमध्ये आता एवढं कन्फ्युजन आहे. आणि त्यात तुम्ही म्हणालात तसं की व्यायाम जर तुम्ही हेवी करत असाल तर मग त्यानुसार तो हे पाहिजे. येस. अदरवाईज 30-40 ग्रॅम इज ओके. येस. ओके. प्रोटीन आणि व्यायामाचा विषय आलाय म्हणून आता थोडंसं आपलं सकाळचं रुटीन जे आपण फूड आणि याच्या अनुषंगाने आता डिस्कस करत होतो, थोडं व्यायामाकडे शिफ्ट करूया. कुठल्या कुठल्या वयोगटाच्या लोकांनी कुठले कुठले व्यायाम मॅन्डेटरी आहेत ते केलेच पाहिजे? प्लस याच्यामध्ये अजून एक सब क्वेश्चन असा आहे की जिम करणाऱ्यांसाठी त्यांचं मॉर्निंग रुटीन कसं असलं पाहिजे आणि त्यांच्या आहारामध्ये काय काय गोष्टी पाहिजेत? राईट. तर पहिल्यांदा लहान मुलांनी कसं आहे, सेपरेटली व्यायाम करायची गरज नसते. लहान मुलांना एकत्र खेळणं आणि ग्राउंडवरचे खेळ हाच सगळ्यात बेस्ट टाईपचा व्यायाम असतो, कारण त्यांचं पण ॲट द सेम टाईम त्यांना जर लहानपणापासून योगा म्हणा किंवा मलखांब एक खूप उत्तम व्यायाम आहे, त्याची जर सवय लावली तर त्यांची बॉडीची फ्लेक्झिबिलिटी ही लहानपणापासूनच तयार होते. ऑन द अदर हँड त्यांना जिममध्ये वगैरे जाण्यात चूकच आहे, म्हणजे वर्ष 16-17च्या नंतरच जिममध्ये कोणी एंटर करावं. लहान मुलांनी हे बेसिक स्पोर्ट्स, टीम स्पोर्ट्स आणि मलखांब किंवा योगा ह्याच्यावरच फोकस ठेवायचा लहान मुलांचा. तरुण वयात सगळ्या प्रकारचे व्यायाम केलेले चालतात. त्याच्यात आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की अर्धशक्ती व्यायाम करायचा. अर्धशक्ती म्हणजे काय, की तुम्हाला जे आजकाल लोक एक्स्ट्रीम करायला जातात की पूर्ण बर्नआउट होईपर्यंत व्यायाम करणं,
तसं नसतं. तुम्हाला एकदा घाम यायला लागला आणि श्वास वाढायला लागला की तो सेट थांबवायचा, आराम करायचा, परत दुसऱ्या सेटला तेवढ्याच लिमिटपर्यंत व्यायाम करायचा जोपर्यंत आपल्याला श्वास लागत नाही. ओके. तर असं केलं तर त्या व्यायामाचे दुष्परिणाम होत नसतात. तर हा बेसिक थंब रूल आहे. आणि जे जिमला जाऊन वेट लिफ्टिंग किंवा एक्सेस कार्डिओ करतात तर त्याच्यानी जी बॉडी हीट वाढत असते त्याला एक काउंटर चांगला म्हणजे सकाळी शीतली आणि सितकारी असे 2 प्रकारचे प्राणायाम आलेत. ते सकाळीच केले अच्छा. तर मग ही जी उष्णता वाढलेली असते ती कमी होत असते. आणि ह्यालाच दुसरा पर्याय म्हणजे की जे पहिलवान लोक थंडाई पितात, तत्सम तुम्ही रेसिपी घरी बनवून ती अगदी सोपी असते बनवायला. त्याच्यात गुलाब पाकळी आणि अगदी ऑनलाईन तुम्हाला मिळेल वेलदोडा आणि ठराविक गोष्टी असतात. त्याच्यात दूध नसतंच. तर त्याचा घोटलेली पावडर आणि पाणी हे शरीरात वाढलेली व्यायामानंतरची उष्णता पटकन त्यांनी कमी करण्यासाठीच ते पित असतात. अच्छा. तर थंडाई आणि शीतली सितकारी हे जर तुम्ही हेवी जिम वर्कआउट करत असाल तर ह्या 2 गोष्टी मॅन्डेटरी होतात. अच्छा. ओके. आत्ता उन्हाळा चालू आहे, मे महिना आहे, कडक ऊन असतं आपल्याकडे, 40च्या आसपास पारा गेलेला असतो. मॉर्निंग रुटीनमध्ये उन्हाळा स्पेसिफिक डोळ्यासमोर ठेवून काय काय गोष्टीत बदल केले पाहिजे आणि या गोष्टी मॅन्डेटरीच आहेत, या केल्याच पाहिजेत जेणेकरून तुमची हीट कंट्रोलमध्ये राहील. राईट. तर मॉर्निंग रुटीनमध्ये किंवा आपण अगेन आदल्या रात्रीपासून सुरुवात करू. तर सगळ्यांना सुटेबल एक गोष्ट म्हणजे अशी आहे की आवळ्याचा ज्यूस आजकाल मिळतो. पॅकेज्ड आणला तरी चालेल, फ्रेश बनवता आला तर फार बेटर आहे. तर आवळ्याचा ज्यूस आयदर रात्री झोपताना साधारण 5 ते 10 ml, जास्त प्यायचा नाही आहे, किंवा सकाळी उठल्या हे प्यायलं तर मग दिवसभरात जी उष्णता वाढते उन्हाळ्यात ती कमी होत असते. शिवाय जो मी सारिवा म्हणजेच अनंतमूळचा काढा सांगितला तरुण वयात ज्यांनी रोजच प्यायचा आहे, तो उन्हाळ्यात सगळ्यांनी प्यायलेला चालतो. आणि शिवाय उन्हाळ्यात सकाळपासूनच गरमी असते, त्यामुळे अनुशापोटी चहा पिण्याच्या ऐवजी अगेन लाह्या किंवा काहीतरी खाऊनच चहा प्यायचा. जरी तुम्हाला त्रास होत नसेल, तुमची कफाची प्रकृती असेल, तरी उन्हाळ्यामध्ये मात्र तुम्ही शेड्यूल सगळ्यांनीच पित्ताची प्रकृती आहे आपली असं अज्युम करूनच चालू ठेवायचं असतं. अच्छा. मग त्याच्यात माठातलं पाणी पिणं किंवा माठ जरी नसेल तरी फिल्टरचं जे कंटेनर असतो त्याच्यात वाळ्याची मुळं टाकून ठेवणं, जी माठामध्ये आपण टाकतो, तर त्याने कंटिन्युअस पित्तशमन हे शरीरातलं होत असतं. किंवा मोरावळा कंपल्सरी खाणं सकाळच्या नाश्त्यामध्ये, ह्या गोष्टी आहेत की ज्याने मग दिवसभर पित्त तुमचं नॉर्मलाइज होतं. अच्छा. आणि या प्रश्नाचं उत्तर लोक किती सिरियसली घेतील माहीत नाही. उन्हाळा चालू आहे म्हणजे आंब्याचा काळ चालू आहे. सध्या रोज 2 टाईम आमरस खाणारे पण लोक मी बघितलेत, किंवा चिरून आंबा खाणारी पण. तर उन्हाळ्यात जरी आंबा फक्त उन्हाळ्यात याच असला तरी आंब्याचं प्रमाण किती असलं पाहिजे आहारामध्ये? तर आंबा व्यवस्थित प्रमाणात खायला काही हरकत नाही. लोकांचा हा गैरसमज आहे की आंबा गरम असतो. ओके. पण व्यवस्थित पिकलेला आंबा हा थंड असतो आणि अर्धवट आंबट गोड आंबा जो लोकांना खायला आवडतो तो मात्र गरम असतो. ओके. की ज्याला पाडाचा किंवा अर्धवट पिकलेला जे आपण म्हणतो, किंवा आर्टिफिशियली पिकवलेल्याचं पण थोडा कॉन्ट्रोवर्शियल आहे. पण पूर्ण पिकलेला आंबा हा कधीच पित्त वाढवणारा नाही आहे. पण त्याच्यात वेरियस गोष्टी सांगितल्या आहेत की आंबा जर तुम्ही माचवून चोखून खाल्ला तर तो पचायला हलका, चिरून खाल्ला तर पचायला मध्यम जड असं आपण म्हणू, आणि रस काढून काढला तर तो सगळ्यात जड. अरे बापरे. असं आहे. तर त्यामुळे तुम्ही आंबा कशा प्रकारे खाताय ह्याच्यानुसार सुद्धा तुमच्या बॉडीवर त्याचा परिणाम बदलत असतो. क्या बात आहे, हे माहीत नव्हतं मला. येस. आणि त्यात अजून रस काढून तो मिक्सरमध्ये काढून त्यात बर्फ टाकून दूध टाकून भरपूर काय. हा, आमरसात दूध टाकणं किती योग्य आहे? आमरस ते एक म्हणजे फळांमध्ये दूध टाकायचं नाही किंवा फळ आणि दूध एकत्र घ्यायचं नाही, हे तुम्ही खूप ऐकलं असेल. आयुर्वेदात तसं सांगितलेलंच आहे. आणि पण त्याला अपवाद एकच आहे, तो म्हणजे आंबा. बरं. तर पिकलेला आंबा हे एकच फळ आहे जे दुधाबरोबर चालतं. बाकी केळं म्हणजे ज्याला शिकरण आपण म्हणतो ते सुद्धा चालत नाही, कारण आंबट फळांचा तर प्रश्नच नाही, ते तर अगदीच दुधाबरोबर प्रॉब्लेम क्रिएट करतात. ओके. म्हणजे आंब्याच्या रसात क्वांटिटी वाढवण्यासाठी दूध टाकणं योग्य म्हणजे शरीरावर हानी होत नाही. अच्छा. क्या बात आहे. डॉक्टर, आता उन्हाळा चालू म्हणून उन्हाळ्याची चर्चा झाली, थोडंसं आपण इतर ऋतूंना पण हात लावूया आणि ते छोट्या ह्याच्यात करून आपण समअप करूया. उन्हाळा आणि पावसाळा याच्यामध्ये मॉर्निंग रुटीनमध्ये काय काय बदल केले पाहिजे? तर आता पावसाळ्याचं रुटीन उन्हाळ्याच्या एकदम उलट आहे, कारण पावसाळ्यात अचानक थंडी वाढून सगळीकडे, उन्हाळ्यात कोरडेपणा आणि गरम असं असतं आणि पावसाळ्यात ओलं आणि थंड असं असतं. बरोबर. त्यामुळे हे जे सकाळचं रुटीन सांगितलं, सगळ्या पित्तशामक गोष्टी करायला सांगितल्या, त्या एक्झॅक्ट उलट्या पावसाळ्यात आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे सकाळी
गरमच काहीतरी काढा पिणं, मग दशमुळाचा काढा तुम्ही पिऊ शकता, किंवा साधा बडीशोप आणि जिरं आणि बडीशोपचा काढा थोडा विचित्र लागतो. नुसत्या बडीशोपेचा प्यायला, त्याच्यात दूध टाकलं तरी बडीशोपेला एक गोडसरपणा असतो, तो त्या दुधाला येतो आणि त्यांनी वातशमन चांगलं होत असतं. तर बडीशोपेचा काढा पिणं, नंतर मग गरम, त्याच्यावर तुम्ही गरम चहा कॉफी पिऊ शकता. पावसाळा असा सीझन आहे की ज्याच्यात गरम चहा कॉफी अनुशापोटी प्यायली तरी फारसा त्रास होत नाही. ओके. कारण तेव्हा वाढलेला हा वात असतो. वाताचा काळ म्हणजे पावसाळा आहे आणि त्यात ओली थंडी असते. त्यामुळे ओल्या थंडीला काउंटर करायला गरम, म्हणजे टेम्परेचरनी गरम आणि गुणांनी उष्ण, अशा सगळ्याच गोष्टी कामास पडतात. शिवाय त्याच्यात पण मग काय होतं की सगळ्यात अग्निमांद्य कुठल्या सीझनमध्ये जास्त असतं, म्हणजे डायजेशन वीक कुठल्या सीझनमध्ये असतं, तर ते पावसाळ्यात असतं. त्यामुळे सगळ्यात लघु आहार हा पावसाळ्यातच असला पाहिजे आणि म्हणून आपले चातुर्मासाचे उपासही पावसाळ्यात येतात. श्रावण पण पावसाळ्यातच येतो. तर श्रावण आणि चातुर्मासाचे उपास हे त्याच्यासाठी आहेत की तेव्हा सगळ्यात वीक डायजेशन असतं. आता लोक चातुर्मासाचे उपास आणि श्रावण म्हणजे साबुदाणा वडा, खिचडी, वरईचे तांदूळ, हे सगळा विषय असतो त्यांचा. पण त्याला मी पेशंटला सांगतो की तो उपास करण्यापेक्षा तुम्ही नॉर्मल जेवण चालू ठेवा, कारण त्याने ऍटलिस्ट तुमच्या शरीराची हानी होत नाही. उपवास करून आतड्यांना जास्त त्रास देण्यापेक्षा. तर आयडियली उपवास म्हणजे मी पेशंट्सला असं सांगतो की तुम्ही प्रोसेसिंग मिनिमम अशा प्रकारचा उपवास करा. म्हणजे उपवासाला काय चालतं काय नाही हे मला सांगूच नका. ज्या गोष्टी नैसर्गिकरित्या कमीत कमी प्रोसेस करून आपल्या खाता येतात, म्हणजे दूध आहे तापवलं प्यायलं, फळ आहे धुतलं खाल्लं, कंद आहे शिजवला खाल्ला, अशा ज्या मिनिमम कुकिंग लागणाऱ्या किंवा मिनिमम प्रोसेसिंग लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जे पदार्थ आहेत, ते पचायला ऑटोमॅटिकली हलके असतात. प्रोसेसिंगचा उपवास करायचा ना की पदार्थांचा. ओके. तर तसं केलं तर मग पावसाळ्याचा आपल्याला डायजेशनचे इश्यूज होत नाहीत आणि पावसाळा चांगला जातो. आणि हिवाळ्यात एक्झॅक्टली अगेन चेंज होतं, कारण हिवाळ्यात सगळ्यात चांगलं डायजेशन असतं. त्यामुळे सगळे जड पदार्थ हे हिवाळ्यात खायला सांगितले. दिवाळी हिवाळ्यात काय ते आजकाल येत नाही, पण दिवाळी ही हिवाळ्यात येते, कारण तेव्हा आजकाल पाऊस पण पावसाळ्यात येत नाही. येस. तर आपण ऍक्च्युली हे महिन्यांप्रमाणे बघायच्या ऐवजी आपल्या आजूबाजूला काय चाललंय, काय वेदर चाललंय, त्याप्रमाणे या गोष्टी ठरवायला पाहिजेत. ऍक्च्युअल दिवाळीमध्ये फराळ जास्त केला आणि तेव्हा ऑक्टोबर हिटच चालू आहे, तर तुम्हाला पित्ताचे त्रास आणि पचनाचे विकार वाढणारच आहेत. तर तो जो दिवाळीतला फराळ आहे तो ऍक्च्युअल थंडीत पचत असतो. पूर्वी त्यावेळेस थंडी यायची म्हणून तेव्हा तो सगळा फराळ बनायचा. मग ती जड भाजणीमध्ये सगळे धान्य कडधान्य असतात, ती एक्स्ट्रीमली हाय प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट तिन्ही सगळं हाय असतात त्यात. तर ते हिवाळ्यातच पचतं. ते ऑक्टोबर हिटमध्ये किंवा आजकाल तेव्हा पाऊसही असतो बरेचदा, तेव्हा ते पचत नाही आणि मग तेव्हा सगळे पेशंटची संख्या वाढत असते. ओके. पुढचा प्रश्न डॉक्टर थोडासा विषयाला धरून पण थोडासा विषयाला धरून नाही पण आहे. इंटरमिटंट फास्टिंगबद्दल मला आयुर्वेद काय सांगतं ते जाणून घ्यायचं आहे, कारण इंटरमिटंट फास्टिंग हे थोडंसं मॉर्निंग रुटीनला कुठेतरी हॅम्पर करतं. कारण मी संध्याकाळी 6 ते 7 वाजता शेवटचं मील समजा घेतलं, 16 तास मला इंटरमिटंट फास्टिंग करायचं असेल तर दुसऱ्या दिवशी ते सकाळचे 11 वाजतात. बरोबर. तर त्याला तो लागू नये म्हणून हा प्रश्न की इंटरमिटंट फास्टिंगबद्दल आयुर्वेद काय सांगतंय. येस. तर आता इंटरमिटंट फास्टिंग तुम्ही 8 आणि 16 हा जो फिक्स नियम आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. तर म्हणजे कसं आहे की काही लोकांना एका स्टडीत ते लागू पडलं म्हणून सगळ्यांनीच ते करायचं, हे असं म्हणजे जनरलाइज्ड ते फास्टिंग चुकीचंच आहे. त्याच्यात पण आपण प्रकृतीनुसारच करायचं असतं, की जे पित्ताच्या प्रकृतीचे लोक असतात त्यांना वारंवार भूक लागते, पण त्यांना एका वेळेला खूप अन्न जात नाही, तर त्यांना दर 3-4 तासाला काहीतरी खायला लागतं. तर ती प्रकृतीच तशी आहे, तेव्हा तुम्हाला तसंच पाळायला पाहिजे. पित्ताच्या प्रकृतीच्या पेशंट्सला मी सांगतच नाही की इंटरमिटंट फास्टिंग करा. ओके. ऑन द अदर हँड कफा प्रकृतीचे, एकदम टिपिकल कफा प्रकृतीचे पेशंट आहेत, त्यांना हे 8-16 खूप छान काम करतं. आणि वाताचे समवेअर इन बिटवीन. पण वाताचा एक अजून प्रॉब्लेम असतो की वाताचा विषम गुण सांगितला आहे. विषम म्हणजे त्याला जो सम नाही तो विषम, की त्याला कधी 10ला भूक लागेल, कधी 2ला भूक लागेल, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे वाताच्या प्रकृतीसाठी बेस्ट नियमीच भूक लागली तर खायचं, भूक लागली नाही तर खायचं नाही. पित्ताच्या प्रकृतीवाल्यांनी इंटरमिटंट फास्टिंग या विषयात पडूच नाही. कफाच्या प्रकृतीवाल्यांनी जरूर ट्राय करून बघा, त्यांना खूप चांगला त्याचा फायदा होतो. अच्छा. पित्ताच्या लोकांनी का पडू नये, कारण त्यांना त्रासच होतो. त्यावेळेस त्यांना जेवण मिळालं नाही आणि त्यांचं कसं असतं की त्यांना एका वेळेला खूप जेवण जात नाही, पण त्यांना थोडं 3-4 तासांनी खायला लागतं, कारण त्यांचं ते प्रकृतीचं लक्षणच तसं आहे. ओके. की सारखंच शरीरात इतकं पित्त असतं की ते थोडंसं अन्न पचवतं मग परत भूक लागते, परत थोडंसं अन्न पचवतं मग परत भूक लागते, असं. तर त्यांना इंटरमिटंट फास्टिंग करून मग मायग्रेनचा त्रास होणं, ॲसिडिटीचा त्रास होणं, जळजळ होणं, आंबट उलट्या होणं, या गोष्टी सुरू होतात. सेम मला रिलेट होत आहे, कारण माझी पण सिव्हिअर पित्त प्रकृती आहे. राईट. त्यामुळे मला मधून थोडं खाल्लं की जरा बरं वाटत राहतं.
डॉक्टर शेवटाकडे येतो आहे आपण. बऱ्याच चर्चा आपली झाली चांगली. तर सगळ्यांना लागू होईल अशा काही इम्पॉर्टंट आयुर्वेदानुसार असणाऱ्या टिप्स, नॉट नेसेसरी की मॉर्निंग रुटीनच्याच असतील, त्या जनरल की आयुर्वेदानुसार हेल्दी जगायचं असेल तर हे नक्कीच पाळा. येस. तर बेसिक काही गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार तेव्हाच घ्यायचा जेव्हा भूक लागली आहे. जेवढी भूक आहे त्याचा आयुर्वेदात सांगितलं की पोटाचे 3 भाग आपणच इमॅजिन करायचे. त्यातल्या 3 भागापैकी एक भाग सॉलिड फूड, दुसरा भाग लिक्विड फूड. लिक्विड फूड म्हणजे तुमचं जेवणातलं पाणी असू दे, वरण असू दे, जे काय लिक्विड, ताक आहे, दही आहे, या सगळ्या गोष्टी लिक्विडमध्ये येतात. तर लिक्विड फूड एक भाग, सॉलिड फूड एक भाग आणि एक भाग रिकामाच ठेवायचा आहे. सो बेसिकली तुम्ही अगदी पर्सेंटेज वाईज बघितलं तरी 30 ते 35% भाग हा रिकामाच ठेवायचा सांगितला आहे. ओके. तर लोक पोट भरेपर्यंत जेवतात, हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. 70 to 80%च पोट भरवायचं असतं आणि भूक लागल्याशिवाय खायचं नसतं. ह्या 2 गोष्टी पाळायला लागले लोक तर त्यांचे अर्धे आजार बरे होत असतात. ओके. म्हणजे ह्याच्यात एक मला पटकन केस आठवली की डाएट हे किती महत्त्वाचं असतं. आमचे एक लिव्हर सिरोसिसचे पेशंट होते, तर त्यांना म्हणजे सर्जरी ॲडवाईस केलेली. त्यांना सांगितलं 3 ते 4 दिवसात सर्जरी जर केली नाही तर आम्ही काही गॅरंटी देणार नाही. पण त्यांची तेवढी अफोर्डेबिलिटी नव्हती. ते माझे चांगले म्हणजे ओळखीचे आहेत. तर त्यांनी विचारलं की आपण काही करू शकतो का. तर त्यांना आधी म्हणजे कावीळ वगैरे बरेच त्रास झाले होते, त्यांना आपलीच ट्रीटमेंट चालू होती. तर त्यांना मी म्हटलं 3 दिवस नाही, मला 1 आठवडा तरी द्या. तर त्यांना मी सांगितलं की पुढचा महिनाभर फक्त दुधावर राहायचं आहे, सॉलिड फूड काहीच खायचं नाही. बापरे. आणि रात्री अगदी कंटाळा आला तर रात्री थोडासा दूध भात खाल्ला तर चालेल, पण सॉलिड फूड बंद, फक्त दूध. आणि आजकाल अमूलचं कॅमल मिल्क पण मिळतं. बरं. तर हे जे लिव्हरचे पेशंट असतात त्यांना कॅमल मिल्क अगदी अमृतासारखं आहे. त्यांना म्हटलं ते ऑर्डर करा, जेवढे दिवस पुरतं आहे तेवढं पुरू दे, जेव्हा संपेल तेव्हा नॉर्मल गाईचं दूध चालू ठेवायचं. तर त्यांना औषधं आणि हे डाएट, फक्त दुधाचं डाएट, त्यांना 4-5 ठिकाणी इन्फेक्टिव्ह पॉकेट म्हणजे जसे गळू होतात ना आपल्या, तसे पोटात आतनं झाले होते. बरं. आणि ते सर्जिकली ते काढणार होते. तर त्याचं पूर्ण इन्फेक्शन गेलं, लिव्हर सिरोसिस गेला, पॅनक्रियाटायटिस होता त्यांना, पॅनक्रियासची सूज गेली, पोटात साचलेलं पाणी निघून गेलं आणि परवा ते आत्ता ड्राईव्ह करून गुजरातला गेले होते स्वतः. बापरे. तर एवढं त्या दुधाच्या डाएटला, हे आजाराचं उदाहरण झालं, पण डाएटला किती महत्त्व असतं तर औषधा एवढंच महत्त्व असतं. क्या बात आहे. तर डाएट आणि म्हणजे स्वतःचा अग्नी ज्याला म्हणतो आपण आयुर्वेदात, तर अग्नीचा सांभाळ करणं म्हणजेच जीवनाचा सांभाळ करणं असं आहे. शांते अग्नो म्रियते असं सांगितलं. अग्निशमन झालं की माणूस मेला. हो. तर एक वेळ मी सगळ्या पेशंटला सांगतो, कमी खाल्ल्याने होणारे आजार हे बरे करायला सोपे आहेत, जास्त खाल्ल्याने होणारे आजार हे बरे करायला अवघड आहेत. ओके. तर चॉईस तुमचा आहे. जेव्हा डाऊट असेल तेव्हा खायचंच नाही, कडकडीत भूक लागल्याशिवाय खायचं नाही. ओके. म्हणजे तुमचा अग्नी जागृत ठेवा. येस. भूक लागेल तेव्हाच खा. येस. प्रमाणात खा, ओव्हर इटिंग नको. येस. कारण जास्त खाल्ल्याने आजार जे होतात ते लवकर क्युअर होत नाहीत. बरोबर. हाच आपल्या आजच्या पॉडकास्टचा समअप करायला हरकत नाही. तुम्ही आला डॉक्टर पोस्टमनवर, खूप महत्त्वाच्या आज प्रश्नांवर उत्तरं मिळाली. कारण दिवसाची सुरुवात कशी होते त्यावर दिवस कसा जाईल हे अवलंबून असतं. आणि जे वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांना फार जास्त लागू होईल आजचा पॉडकास्ट. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की, जर आत्ता हे ऐकत असेल तर बघितलंच असेल, हा कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की टाका. प्रत्येक प्रश्नांवर डॉक्टर स्वतः उत्तर द्यायचा प्रयत्न करतील. आणि हा आपल्या सगळ्या मित्रांसोबतही शेअर करा. आणि भेटूया पुढच्या भागामध्ये. पोस्टमनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचं पत्रपेटीत पडलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. भेटूया पुढच्या भागात. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.